विला बघा एक मिनिट. हा आहे आमचा टेबल आजचा. आजच्या क्लबची वाईब एक नंबर इंडियन एक रेस्टॉरंट भेटले. मटन थाळी, चिकन थाळी. बघा 3 लेअरचा स्विमिंग पूल आहे. आणि नाका पूल याची गाडी पण पडली मध्ये. वेलकम टू हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज इतका जास्त खुश आहे ना आम्ही सगळे, कारण का आम्ही फायनली बॉयज ट्रिपवरती चाललो आहे. मी फर्स्ट एपिसोड शूट करतोय बाली सिरीजचा. मी अजून 1-2 शूट करणार आहे कंटिन्यू. राईट नाव वी आर ॲट कलालंपूर एअरपोर्ट, मलेशिया. तर आम्ही रात्री पोचणार आहे बालीला. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. उद्या माझा बड्डे आहे. आम्ही फिन्सला जाणार आहे. पूर्ण दिवस फिन्सचा आहे. आमची बोर्डिंग जस्ट कंप्लीट झाली आहे. आम्ही नेक्स्ट 3 आवर्समध्ये बालीत आहे. आम्ही पोचलो बालीमध्ये. माझं तोंड खराब झालं असेल कारण आम्ही फुल झोपून आलो. फ्लाईट इतकी हालत होती, म्हणजे फुल टर्ब्युलन्स होता. ऑलडन इमिग्रेशन क्लिअर झालं. आता डायरेक्ट बिलाला जाणार आहे. समीरनी आणि हातनी सिलेक्ट केला. एकच नंबर आहे. मी पहिल्यांदा तो दाखवतो आणि त्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहे. कुठं जाणार आहे सांग परत. क्लबला जाणार आहे. त्यानंतर डिनर पण तिकडंच करेल. वेलकम टू जस्ट आता आम्ही आमच्या विलामध्ये चेक इन केलंय. विला बघा एक मिनिट. सरक रे. क्वालिटी विला आहे. एकच नंबर विला. मी ऑलरेडी आता सगळे रेडी झाल्यात. आता आम्ही चाललोय बर्थडे सेलिब्रेट करायला. म्हणजे बर्थडे सेलिब्रेट तर उद्या करणार आहे खरं फिन्सला, पण आता असंच आम्ही काही खाल्लं पण नव्हतं. डिनर करणार आहे. आता एका क्लबला जाणार आहे. तिथंच मग पार्टी. 3 hours later. ए समीर, कशी झाली पार्टी? एकदम भीती वाटते मला. त्याची माहिती आहे का, आत्ता वाजले 3 आणि आम्हाला सकाळी उठून उबूदला जायचंय, जे की इथून 30 किलोमीटर लांब आहे. इतका डेंजर डान्स केलाय माझा. आता घसा बसलाय, आवाजच येत नाही. सुरुवातीलाच बड्डेला घसा बसलाय. आता सगळ्या फ्रेंड्सचे फोन येत होते. फोन कुणाला लागत नाही. सगळे व्हॉट्सअप कॉल करत होते. त्यासाठी खाली येऊन बसलो. खाली आलो तर परत एक री-एंट्री तर नाही होऊ शकत. इथं 3 वाजल्यात. आता मग आम्ही असं ठरवलंय की विलाला परत जातो आणि सकाळी उठून मग दिवसभर आम्ही फिन्सला जाणार. कसलं दिसतोय विला. रात्री एवढं पोचायला लेट झालं आणि घरी आल्यावर टाइमपास करता करता सकाळी 5:30 वाजता झोपलो नसताना. त्यामुळं इकडं आल्यावरती ब्लॉगच नाही घातला ना. एकदम घसा पॅक झाला होता, बोलताच आलं नसतं. आत्ता सकाळी आमचा वेगळा प्लॅन होता, एका कॅफेला जायचा, पण कोणच नाही उठला. तर 12:30 वाजल्यात. फिन्सला आम्हाला म्हणजे अर्ध्या तासाच्या आत पोहोचायचं आहे. आत्ता जस्ट आवरून झालं. आता कॅब येते, तिकडं चाललोय. सगळे कसे मॉडेल झालेत. लेट्स गो. आता टाकू का फिन्स एनिवन नोट्स मध्ये टाकते. आधी तर अशक्य पोचणं. आता फिन्सला पोचलो की 1:15 झालेत फक्त. जाऊन आता आउटफिट चेक. दिस इज आवर टेबल. थँक्यू. हा आहे आमचा टेबल आजचा. हे आहे दुसरा
सेक्शन फील्डचा. आम्ही फर्स्ट सेक्शनला टेबल आहे आमचा. हा सेकंड सेक्शन आहे इथला. अख्ख्या क्लबची वाईब एक नंबर आहे, एक नंबर वाईब आहे. जास्त गर्दी आमच्या टेबलच्या इथंच होती. Thank you, brother. Happy birthday to you. हॅलो एव्हरीवन. तर काल फिन्सवरनं लेट आल्यामुळं काल मला रात्री काय ब्लॉग घेता नाही आला, पण आजचा दिवस इतका बिझी आहे. पहिल्यांदा आम्ही चाललो आहे ATV राईडला, त्यानंतर ते उबूदला चाललो आहे, जो की तो बघा 3 लेअरचा असं स्विमिंग पूल आहे. काहीतरी कुठं आहे रे समीर, काय नाव आहे त्याचं काय माहिती, नाव नाही माहिती त्याचं. आणि त्यानंतर एक इतक्या चांगल्या व्ह्यूच्या कॅफेला चाललो आहे ना सनसेटच्या टायमिंगला. जागा इतक्या विचार करून करून काढल्यात ना, लास्टवाली जागा तर जास्त करून लोकांना माहीत नाही, पण ATV राईड आणि तो स्विमिंग पूल तर माहिती आहे सगळ्यांना जास्त करून. तर चला कंटिन्यू करू. आली आहे आमची कॅब, आता निघतोय जस्ट. आउटफिट रोज डार्क कलरच होता तिथं. रात्री फेंट कलर होईल की, रोज म्हटलं डार्कच घालतोय मी आल्यापासून. काली जिंदगी काले रूठते. आज स्विमिंग कोणच करणार आल्यापासून आपण हा ह्यानी केलं एकट्याने स्विमिंग, उडी मारली. बाकी कोणी स्विमिंग नाही केलं. माझं आल्यापासून सर्दी घासा पॅक आहे, त्यामुळे मी तर काय नाही करत आहे. आपल्यातच लय मस्ती होती, स्विमिंग पूल घ्यायचा आहे, स्विमिंग पूल घ्यायचा आहे. नाही करणार की उद्या. उद्या मी तर आजच मारणार. चला भैया. रूमची हालत बघा, माझी बॅग. काल फिन्सला सगळे असे टॅन झाल्यात ना. टॅन म्हणजे चपटा आहे, चपटा. हात माझा असा काळा पडला नाही ते एवढं भाग. आज डबल टॅन आहे. आता आपण सगळे डार्क कलर घालतोय आता तरी, म्हणजे लाईट कलर घालेल का नाही टॅन मध्ये लयच घालणे सर वाटतंय. त्यामध्ये फूड आणि आता पोचलो ATV राईड देत बघू. फूड अँड बेवरेज. So later, if you cancel, your money cannot be refunded. Cancel. Yeah, it's fine. Okay. Any question? No. no. Don't forget to pay. Yeah. म्हणजे पडू बिडू नका, तुमची जबाबदारी आम्ही नाही घेत आहे. थँक्यू. असं झालंय भैया, स्वतःच पैसे देऊन स्वतःच गाडी चालवायची 20 किलोमीटर. ड्रायव्हर पण गेला नाही. बघ दोघाची घ्यायला पाहिजे होती माहिती का. कटाळलो की एकामेकाने चालवले असते. घ्यायला लागले असते माहितीये का. डेंजर एकदम भारी जागा आहे.
If you're local, put the number. If you're open, put the... Later, if you're open, put in the middle 0. मी 8 नंबर घेतो, 15 नंबर मी घेतो 15. 15 तू घे, 11 माने घेईल, बाह्यांना दे 19. 99 द्या 99 द्या. 99 गाडी नंबर. मी काय म्हणते, चौकातला रेस आता बोर होण्यापेक्षा 20 किलोमीटरची रेस. 20 किलोमीटरची रेस बोकन जिंकतोय काय भैया, रेस आहे आपली. रेस चालली पण हे मध्ये आमचं थांबलंय, त्यामुळे आम्हाला गाडी पळवता येणार. ह्याची गाडी बंद पडली मध्येच, नशीब सुरू झाली लवकर. यू नो बॉलिवूड सॉंग्स? हु इज युअर गर्लफ्रेंड? Kareena Kapoor. करीना. यू लाईक करीना कपूर? Yeah, I like. I see in the वाय यू लाईक करीना कपूर? It's good. ओके, थँक्यू. Complete झाला ट्रॅक. हा लास्ट पॉइंट होता. गोल 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 मारलं. ब्रदर करीना कपूर. जिंकलोय कोण सांग? इज्जत भैया तुम्ही सांग कोण मी जिंकलं? जिंकलोय. नाही ब्रो, हू विन्स, हू कन केम हिअर फर्स्ट? 8 नंबर गाडी ना. आहे ओके. शॉर्टकट घेतला ना मी, सगळे इकडून आले, मी इकडून आलो. चिडला मग तू. जस्ट चेंज केलं आता दुसऱ्या ह्याच्यावर जायसाठी. आणि आमचे इतके मस्त कॅमेऱ्यात फोटो आले होते, ते आत्ता इथनं विकत घेतले आम्ही. आणि इथंच आमच्या ह्याच्यात मील पण इन्क्लूड होतं. मील दाखवतो, व्हेज पण आहे इथं. इथं नाव आहे. आता आम्ही इथंच ते बाली स्विमिंग पण होतं, जे आम्ही स्विमिंग पूलला आहे तिथलंच. व्ह्यू राहतो तिथं. हॉट वॉटर आहे आता, आणि जे खाली येत नाही इथं सगळं कोल्ड वॉटर आहे. तिथं पण हॉट वॉटर आहे आय गेस. पलीकडं जे मोठे मोठे डेक आहेत त्याच्यावरती कोल्ड वॉटर आहे. आणि ते तिकडं बाली स्विंग होतं. ते जे ड्रेस मिळतात, कपल शूट होतं, तो वाला इथं आहे एरिया. समीर, से समथिंग. आणि हे गरम पाणी इतकं भारी वाटतंय, इथनं निघू वाटत नाहीये. पण इथून आम्हाला अजून पेपर हिल्सला जायचंय, जे की 4 वाजलेत. आता आम्हाला काही करून निघायला लागणार आहे, कारण का आम्हाला त्या कॅफेला सनसेटलाच जायचं आहे. सनसेटला तिथं व्ह्यू एकच नंबर दिसतो. त्या कॅफेमधून मागं वॉलकॅनो दिसतो, म्हणजे फ्रोझन वॉलकॅनो, ऍक्टिव्ह वॉलकॅनो नाही आहे ना तो. नाही. चेंज केलं सगळ्यांनी. आता इथून नेक्स्ट डेस्टिनेशनला जायचं आहे, त्यानंतर डायरेक्ट विलाला परत. दम लागला अक्षरशः, इतकं खाली होतं ते. आत्ताचं जो स्विमिंग पूल आहे ना, ते गड चढल्यासारखं वाटतंय वरती. आता एकदम दमलोय, कारण काल हिल्समध्ये डान्स केल्यामुळं अख्खी बॉडी अजून हेवी फील झाली पूर्ण. आता ग्रॅब बुक केली आहे, येते 10 मिनिटामध्ये. इतकं डेंजर पाऊस चालला. आम्हाला ज्या कॅफेला जायचं होतं, आता तिथं जाऊन काहीच उपयोग नाही. त्यामुळे आम्ही आता परत विलाला चाललोय, मग रात्री कुठं जायचं ते बघू. आम्हाला त्या लोकेशनवर नाही ते यायला 2 तास गेले. गाडीत पूर्ण झोप लागलेली. आता आम्ही इंडियन रेस्टॉरंट शोधत होतो, त्यासाठी भूक पण इतकी लागली आहे. दुपारी ते थोडंसं खाल्लं, ते जे नूडल्स आणि एग ऑमलेट मिळाली 1 अंड्याची, तेवढंच खाल्लं आहे सकाळपासून. आणि आत्ता काय कोकोनट वॉटर आणि मोजितो पिलते. त्यामुळे इतकी डेंजर भूक लागली, इंडियनच खायचं आहे. त्यामुळे आता इंडियन एक रेस्टॉरंट भेटलं आहे, तिकडं जाणार आहे.
त्यानंतर घरी येऊन डायरेक्ट झोपून जाणार आहे, कारण का उद्या आम्हाला जायचं आहे नुसा पॅनडाला. पॅनडाची आमची सकाळची फेरी आहे. कुठनं सानूर हार्बरवरनं, सानूरमधनं सानूर हार्बरमधनं 1 तासात नुसा पॅनडा. मग डे टूर आहे. डे टूर झाली की किती 4-5 वाजेपर्यंत परत. मग रात्री परत कुठंतरी आपण पार्टीला जाऊ. बटर नान बघून अशी खुशी झाली आहे ना सगळ्याला. इंडियन फूड शिवाय नाही निघत दिवस. तरी चपाती भाकरी मागवली नाही तर थाळीचा पण ऑप्शन होता. मटन थाळी चिकन थाळी पण जाऊन द्या म्हणलं. चिकन पुण्याला जाऊन डायरेक्ट